आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। शिंदे फडणवीसांसोबत बैठक झाल्यानंतर अजित पवार गटाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी बैठक। दादा गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांचा कोल्हापूर दौऱ्याचा दुसरा दिवस। समरजित घाटगे आज सायंकाळी 6 वाजता पवार गटात प्रवेश करणार। कागलमध्ये समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमधील लढत जवळपास निश्चित। आज फक्त ट्रेलर। येणाऱ्या काळात शरद पवारांचा दबदबा सर्वांना कळेल। यंदा कागलमध्ये 100% परिवर्तन होणार, समरजित घाटगेंची प्रतिक्रिया। समरजित घाटगेंसोबत आमचे कौटुंबिक संबंध। भाजपात असताना घाटगेंना आमच्या सोबत येण्यास सांगितलं होतं। घाटगे हिऱ्याचं काय करायचं आम्हाला माहिती, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मटण खात नाही पण रस्सा चालतो, या म्हणीप्रमाणे पवार गटाची अवस्था। पवार गटाला भाजपसोबत युती चालत नाही पण भाजपची लोक चालतील, ट्विट करत अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा पवार गटावर हल्लाबोल। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर केपी पाटील आणि ए.वाय. पाटील एकाच वेळी पवारांच्या भेटीला। राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। इचलकरंजीचे माजी आमदार अशोकराव जांभळेंनी घेतली शरद पवारांची भेट। जांभळेंनी 13 नगरसेवकांसह पवारांची भेट घेतल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी घेतली शरद पवारांची भेट। राधानगरी भुदरगड मतदारसंघातून राहुल देसाई इच्छुक असल्याची माहिती। याच मतदारसंघासाठी केबी पाटील आणि ए.वाय. पाटलांनीही घेतली भेट। विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मोठा दावा। राजापुरातून किरण सावंतांची तयारी, त्यामुळे साळवी कारण शोधतायत। भरत गुगावलेंचं साळवींना प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीस खुंची आणि विचित्र माणूस। मराठ्यांना आरक्षण न दिल्यास सरकारच्या 113 जागा जाणार, तर आताच रणनीती उघड करणार नाही, नाहीतर फडणवीस डाव टाकतील, जरांगेंचं वक्तव्य। गिरीश महाजन गोड बोलून आंदोलन मोडीत काढतात, जरांगेंची टीका। तर जामनेरमध्ये 1,36,000 मराठा बघतोच आता म्हणत जरांगे पाटलांचं महाजनांना आव्हान। संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत 36 मतदारसंघात विधानसभा लढणार। संघ आणि भाजप आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय।